ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. My angel, spirit guides, divine energies, please guide me in this reading. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. Shivji, please guide me and protect me. Shiva, 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 Shiva. जय माँ काली, जय माँ अम्बे, जय माता महालक्ष्मी, please guide me in this reading. Thank you so much. लेट्स सी, आपण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करंट एनर्जी कोणाची जाणवत आहे. ओके, द फर्स्ट कार्ड इज 8 ऑफ पेंटिकल्स. तर येथे दिसून येत आहे मे बी स्ट्रगलिंग करत आहात कशाच्या संदर्भात तरी, खूप जास्त संघर्ष सुरू आहे तुमचा. तो एखाद्या नात्याच्या संदर्भात आहे किंवा बिझनेसच्या संदर्भात आहे किंवा फायनान्शियली स्ट्रगल करत आहात तुम्ही. आर्थिक दृष्टीने थोडी ओढाताण सुरू आहे, थोडी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी आहे. आणि हे आत्तापासून नाहीये, बहुतेक 7-8 वर्षापासून हे सगळं सुरू आहे. आणि ह्या सर्व टेन्शन मध्ये तुम्ही आहात. कर्जही असू शकतं काहींच्या जीवनामध्ये. काही ओझं आहे खूप मोठं जे उतरत नाही. अशा प्रकारचं एखादं लोन आहे किंवा एखादी जबाबदारी आहे जी तुमच्या डोळ्यासमोर आहे. सतत तुम्हाला त्याचा विचार येतो. यू आर थिंकिंग अबाउट दॅट. तुम्ही सतत विचार करत असतात. तर नक्कीच येथे हे दोन्ही कार्ड इंडिकेट करत आहे फायनान्शियल प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये असण्याची येथे खूप जास्त शक्यता आपल्याला नाकारता येत नाहीये. आणि त्यामुळे तुमचे सुद्धा विचार काय आहेत, नेगेटिव्ह झालेले आहेत किंवा तुमच्या आजूबाजूला एखाद्या नेगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये ह्या आर्थिक अडचणी आलेल्या दिसून येत आहे. मे बी असू शकतं मागील काही काळामध्ये तुमच्याजवळ खूप जास्त धन होता, पैसा होता. कारण की 6 ऑफ पेंटिकलचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे तुम्ही ह्या जन्मामध्ये असू शकतं किंवा पास्ट लाईफमध्ये तुम्ही खूप चांगलं कार्य केलं होतं. त्या कार्याचं तुम्हाला देवाने ह्या जन्मामध्ये किंवा आता सध्या सुद्धा खूप जास्त चांगलं फळ दिलं होतं. तुमच्या जीवनामध्ये भरपूर पैसा होता. असू शकतं तुम्ही एखादे व्यापारी होतात किंवा एनर्जी अशी जाणवत आहे मे बी तुम्ही एखादा बिझनेस करत होता, व्यापारी होतात, एखादं तुमचं दुकान होतं किंवा एखादी शॉप होतं मोठं, कुठलंही असो ते. परंतु येथे व्यापार करताना तुम्ही दिसत आहात. मे बी मागील पास्ट लाईफची एनर्जी आहे किंवा ह्या जन्माची एनर्जी आहे. परंतु येथे काहीतरी बिझनेसच्या रिलेटेड तुम्ही करत होतात आणि त्यामध्ये तुम्ही सक्सेसफुलही झालेले होतात. परंतु मध्येच अशा काहीतरी नेगेटिव्ह ऊर्जांनी येथे प्रभाव टाकलेला आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यामुळे सध्याची जी परिस्थिती आहे ती संघर्षाची झालेली आपल्याला दिसून येत आहे. लोनही खूप जास्त वाढलेला आहे. सो त्यामुळे जे घरातील सुद्धा परिस्थिती आहे ती सुद्धा येथे आपल्याला डामाडोल झालेली दिसून येत आहे. काही गोष्टी करण्याची तुम्ही विचार करता परंतु पाऊल पुढे जात नाही तुमचं. तुम्हाला काही निर्णय घेण्यामध्ये सुद्धा आता साशंकता जाणवते. तुम्ही विचार करता की हा निर्णय जर मी घेतला तर मला याच्यामध्ये नुकसानच होईल का. अशा प्रकारे आता कुठलाही निर्णय घेण्याच्या संदर्भात तुम्हाला येथे भीती वाटते. असू शकतं तुम्ही खूप जास्त प्रामाणिक होता तुमच्या कार्यामध्ये. तुम्ही आतापर्यंतचं जे काही वर्क केलेलं आहे ते खूप जास्त मनापासून केलेलं आहे. एक प्रामाणिक म्हणून ऑथेंटिक, एक शिस्तप्रिय व्यक्ती तुम्ही होता तुमच्या जीवनामध्ये. एका चांगल्या ऑथॉरिटिव्ह पोझिशनवरती सुद्धा असण्याची शक्यता आहे. असू शकतं तुम्ही खूप मोठं असं स्थान निर्माण केलं होतं तुमचं. परंतु तरी सुद्धा येथे काही गोष्टी अशा घडल्या ज्या निगेटिव्हली तुमच्या समोर आल्या. नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव खूप जास्त वाढला. एक नजर दोष म्हणू आपण किंवा ब्लॅक एनर्जी इतरही असतात. सो आय कॅन नॉट एक्सप्लेन हिअर एव्हरीथिंग. बट येथे दिसून येत आहे डेव्हिल एनर्जीचा प्रभाव तुमच्यावरती झालेला आहे. द डेव्हिल आफ्टर फुल मून असू शकतं. म्हणजे ह्या पौर्णिमेच्या नंतर खूप जास्त नकारात्मक ऊर्जा तुमच्या माइंडच्या मध्ये म्हणा किंवा तुमच्या औरामध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत. सो येथे दिसून येत आहे तुमची ओव्हर थिंकिंग खूप जास्त वाढलेली आहे. मे बी असू शकतं एखाद्या तुम्ही किंवा तुमचे पार्टनर जे कोणी मेल आहेत असू शकतं एखाद्या व्यसनाच्या सुद्धा अधीन झालेले आहेत आणि स्वतःला त्यामध्ये हरवून टाकत आहे. त्यांना वाटतं की असं केल्याच्या नंतर कदाचित आपण ह्या दुःखापासून आपल्याला रिलीफ मिळेल, आराम मिळेल. परंतु तसं काही होताना दिसून येत नाही. उलट दुःख जे आहे ते येथे वाढतच चाललेलं आहे. आणि एका चुकीच्या आणखीन एनर्जीमध्ये जाण्याची शक्यता आहे.
सो थँक गॉड की तुम्ही इथपर्यंत पोहोचलात ह्या रिडिंग पर्यंत. आणि ही रिडिंग जर तुम्हाला मिळाली असेल तर नक्कीच यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी गायडन्स डिवाइन देऊ इच्छित आहे. ऍक्च्युली मी व्हिडिओ दुसऱ्या विषयावर बनवणार होते, परंतु कार्ड्सच अशा प्रकारचे आले की दिसून येतं येथे आपल्याला माता महालक्ष्मीची ऊर्जा जाणवत आहे. कारण की आज शुक्रवार आहे आणि जसे की कार्ड्स आपल्याला सांगत आहे की डेव्हिल एनर्जी आहे. सो त्यामुळे ही नेगेटिव्हिटी पसरलेली आहे. आर्थिक अडचणींना तुम्ही सामोरे जात आहात. खूप जास्त स्ट्रगल आहे जीवनामध्ये, लोन आहे. सध्याची परिस्थिती जी आहे ती खूप काही चांगली नाहीये. असू शकतं तुमचा जॉबही गेलेला आहे, बिझनेसमध्ये लॉस झालेला आहे किंवा जाण्याच्या स्थितीमध्ये आहे. सो लेट्स सी आपल्याला डिवाइन यामध्ये काय गायडन्स करतोय. आणि तुम्ही हाही विचार करता की आम्ही तर सगळ्यांसाठी चांगलं केलं, पण तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे दुःख संकट का बरं आलेले आहेत. आणि भविष्याकडे सुद्धा तुमची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे, निगेटिव्ह आहे. तुम्ही भविष्याकडे पण पाहता तर तुम्हाला असं वाटतं की आता कायच होणार आहे भविष्यामध्ये. आताच इतके दिवस झाले आम्ही स्ट्रगल करत आहोत, संघर्ष आहे आमच्या जीवनामध्ये, आणि इथून पुढे भविष्यामध्ये काय होईल या बाबतीमध्ये तुम्ही चिंतेत आहात, फ्युचरच्या चिंतेमध्ये आहात की भविष्यामध्ये नेमकं आमच्या जीवनामध्ये काय घडणार आहे या संदर्भामध्ये तुम्ही विचार करताना दिसून येत आहे. बट बॉटमची एनर्जी तुम्हाला इथे सक्सेसचं कार्ड दर्शवित आहे. सो भविष्याची एनर्जी सक्सेसफुल असणार आहे. सो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता सध्या जी काही तुम्ही विचार करत आहात त्या विचारांच्या पुढे एक विचार तुमच्या समोर येत आहे आणि तो आहे सक्सेसचा. तर लेट्स सी आपल्याला डिवाइन यामध्ये नेमकं काय गाईड करू इच्छित आहे. कारण की येथे दिसून येत आहे डेव्हिल एनर्जी आहे, थोडेसे कार्मिक रिलेशनशिप सुद्धा आहेत. आणि हे सक्सेसचं कार्ड नेमकं काय दर्शवित आहे ते आपण आज माता महालक्ष्मीला विचारूया. कारण की आज शुक्रवार आहे आणि कोल्हापूरची आदिशक्ती माता महालक्ष्मी यांची ऊर्जा मला नेहमी जाणवते. सो लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय मां अंबे, जय मां काली, जय माता महालक्ष्मी. प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. डिवाइन प्लीज गाइड मी and protect me in this reading. Archangel Michael, because here is the devil card, please guide me. Okay. तर नक्कीच माता महालक्ष्मीने तुमची जी काय आहे मनातील हाक जी म्हणतो आपण ती ऐकलेली आपल्याला येथे दिसून येत आहे. कारण की आपल्याला कार्ड्स येथे आलेले आहेत 4 ऑफ वॉन्ड्सचे. मे बी असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते ट्विन फ्लेम जर्नीमध्ये असण्याची शक्यता आहे, सोलमेट जर्नीमध्ये असण्याची शक्यता आहे किंवा सध्या ते कुठल्या तरी आध्यात्मिक जर्नीमध्ये असण्याची येथे शक्यता आपल्याला दिसून येत आहे. बिकॉज 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुम्ही ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहात. 1111चं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुम्ही एका अशा जर्नीमध्ये आहात ज्यामध्ये ह्या गोष्टी कॉमन आहेत. कोणत्या गोष्टी कॉमन आहेत तर फायनान्शियल लॉस होणं मे बी असू शकतं. मागील एका वर्षापासून हे कार्ड रिव्हर्स आले. सो याचा अर्थ असा होतो की असू शकतं मागील एका वर्षापासून तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त आर्थिक अडचणींना तुम्ही तोंड देत आहात, आर्थिक अडचणींशी तुम्ही डील करत आहात आणि त्यातून बाहेर पडण्याचा खूप जास्त प्रयत्न केला, परंतु यामधून बाहेर पडणं तर होतच नाहीये. परंतु वादविवाद संघर्ष खूप जास्त वाढत आहेत, वादविवाद वाढत आहे, संघर्ष वाढत आहेत. एक सगळीकडून ब्लॉकेजेस जाणवत आहे, नेगेटिव्हिटी जाणवत आहे. मे बी हे सर्व जे काही घडत आहे ती फिमेल एनर्जी आहे. इट्स अ व्हेरी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या अराउंड आपल्याला दिसून येत आहे. स्त्री ऊर्जा, महिला स्त्री ऊर्जा तुमच्या आजूबाजूला आहे जी खूप जास्त नकारात्मक तुमच्याविषयी विचार करते. शी इज थिंकिंग अबाउट यू ओनली नेगेटिव्ह. ती तुमच्याविषयी फक्त नकारात्मक विचार करताना आपल्याला येथे दिसून येत आहे. परंतु ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या फक्त सामने बसून होत आहेत किंवा तुमच्या समोर आहेत त्या आणि मग त्यांना तुमचं सगळं कळतंय आणि मग ते असं करतात. तर तसं नाहीये. येथे दिसून येते काही गोष्टी सोशल मीडिया थ्रू सुद्धा करण्याच्या गोष्टी येथे घडत आहेत. सोशल मीडिया थ्रू सुद्धा ते तुम्हाला चेक करत आहेत. मे बी तुमचं एखादं पोस्ट पाहिली किंवा जे काही सोशल मीडियावरती पोस्ट करतात त्यावरून सुद्धा ते तुम्हाला जज करतात आणि त्यावरून सुद्धा काही ना काहीतरी तुमच्याविषयी सतत थिंकिंग, एक एनर्जी जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्याच एनर्जीचा वापर ते
वापर नाही करते, ते दुरुपयोग करत आहे. सो असू शकतं तुम्हाला जे काही रिजेक्शन मिळालेलं आहे, एखाद्या नवीन गोष्ट तुम्ही सुरू करत आहात परंतु तेथेही तुम्हाला रिजेक्शन मिळतं, जॉब सुरू करण्याचा प्रयत्न करतात तेथे रिजेक्शन मिळतं. तर ह्या सर्वचं कारण जे आहे ते नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे. इथे ट्विन फ्लेम कनेक्शनचं आपल्याला एनर्जी जाणवलेली आहे. 2 ऑफ कप्सचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे की इट्स डिवाइन लव्ह, आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत आहेत. जेव्हा जेव्हा डिवाइन लव्ह आपल्या जीवनामध्ये येतं त्यावेळेस काही नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्यासोबत असतात. सो त्यामुळे सुद्धा काही प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये होतात, परंतु लवकरच तुम्हाला तुमच्या पोझिशन पर्यंत घेऊन जाण्यात येत आहे. बिकॉज द एम्पररचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे की तुम्ही मे बी असू शकतो तुम्ही मस्कुलाइन एनर्जीचा सध्या विचार करत आहात, म्हणजे तुमचे जे कोणी मेल पार्टनर आहे त्यांच्या संदर्भात तुम्ही विचार करत आहात, त्यांच्या बाबतीमध्ये असं घडत आहे, किंवा तुम्ही मस्कुलाइन एनर्जीमध्ये असण्याची शक्यता आहे आणि तुमच्या बाबतीमध्ये हे सर्व घडत आहे असं येथे दिसून येत आहे. तर पाहूया आपल्याला कधीपर्यंत ह्या सर्व आर्थिक अडचणींपासून सुटका मिळेल. लेट्स सी. माता महालक्ष्मी प्लीज गाईड मी इन दिस रिडिंग. कलेक्टिव्हच्या जीवनात जी काही आर्थिक परिस्थिती आहे त्यामध्ये कधीपर्यंत त्यांना रिलीफ मिळेल, प्लीज गाईड मी. तुम्ही हे जय माता महालक्ष्मी म्हणून कमेंट करायचे आहे. लेट्स सी आपल्याला आदिशक्ती माता महालक्ष्मी काय गाईड करते, कधीपर्यंत या आर्थिक परिस्थितीमधून तुम्हाला बाहेर काढता येईल. ओके, तर एनर्जी आपल्याला 4 ऑफ वॉन्डची अँड 2 ऑफ कप्सची अगेन आलेली आहे. सो लवकरच तुम्हाला ह्या सर्व जे काही सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये तुम्ही डील करत आहात जी खूप जास्त नकारात्मक तुमच्यासाठी आहे, तर यातून बाहेर काढण्यात येईल. पुढील 4 महिन्यामध्ये आपल्याला इथे दिसून येत आहे पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्याकडे येत आहे, सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे येत आहे, तुमचं डिवाइन लव्ह तुमच्या जीवनामध्ये परत येत आहे. बिकॉज 2 ऑफ कप्सचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे. मे बी असू शकतं ते सुद्धा तुमच्याविषयी खूप जास्त सध्या विचार करत आहे आणि त्यांच्याही जीवनामध्ये ॲज इट इज म्हणजे तुमच्यासारखीच परिस्थिती तुमच्या पार्टनरच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येत आहे. परंतु यामधून लवकरच सुटका होईल तुमची. 4 महिन्यामध्ये येथे पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्याकडे येत आहे, सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच येथे माता महालक्ष्मीची ऊर्जा आपल्याला जाणवली आहे. 9 ऑफ पेंटिकलचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे लवकरच तुमच्या जीवनामध्ये एक लक्झुरियस जीवन तुमचं येताना दिसून येत आहे. ज्या जीवनाची तुम्ही कल्पना करत आहात की सगळे काही ऐशो आराम तुमच्या जीवनामध्ये पाहिजे, धन पाहिजे, एक प्रकारे आपण म्हणतो ना सगळ्या प्रकारचं एक राजवैभव आपण म्हणतो तशा प्रकारचं जीवन तुम्हाला पाहिजे आहे, तर ते तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो माता महालक्ष्मी तुम्हाला इथे आशीर्वादित करत आहे की तुमच्या जीवनामध्ये ते सर्व सुख येत आहे. सो क्लेम इट दिस रिडिंग, इट्स अ पॉझिटिव्ह साईन फॉर यू. तर ह्या रिडिंगला नक्की तुम्हाला क्लेम करायचं आहे. जय माता महालक्ष्मी म्हणून तुम्ही क्लेम करू शकता किंवा तुमच्या कुलदेवतेच्या नावाने इथे तुम्हाला कमेंट करायचे आहे. तर हे बदल पॉझिटिव्हिटी यायला 4 महिन्याच्या नंतर सुरुवात होत आहे, परंतु पुढील 6 महिन्यामध्ये सक्सेसफुल तुम्ही होतात. मगाशी मी कार्ड काढले त्यावेळेस बॉटमची एनर्जी हीच होती आणि आता लास्टलाही तीच आलेली आहे. सो येथे दिसून येत आहे हे दोन्ही कार्ड इथे इंडिकेट करत आहे की पॉझिटिव्ह साईन आहे तुमच्यासाठी. खूप जास्त पॉझिटिव्हिटी येत आहे, सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये येत आहे. कम्युनिकेशन जर तुमचं थांबलं होतं तुमच्या पार्टनरच्या सोबत तर तेही येथे सुरू होताना आपल्याला दिसून येत आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत आहे. मे मॅरेजच्या रिलेटेड सुद्धा तुम्ही जर विचार करत आहात तर लवकरच तुमच्या मॅरेजच्या रिलेटेडचे सुद्धा प्रश्न येथे सुटताना दिसून येत आहे. सो ही पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, याला नक्की तुम्हाला ग्रॅब करायचं आहे, तुमच्या जीवनामध्ये समाविष्ट करायचं आहे. पुढील 6 महिन्यामध्ये तुमच्या जीवनातील जे काही नकारात्मक ह्या घटना घडत होत्या त्यामधून तुम्हाला रिलीफ मिळत आहे, एक यश तुमच्याकडे येत आहे, सक्सेस तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तर सेलिब्रेशन तुमच्या जीवनामध्ये येत आहे. यापेक्षा आणखीन पॉझिटिव्ह कार्ड कोणते पाहिजे तुम्हाला? बिकॉज येथे दिसून येत आहे 4 ऑफ कप्स, 4 ऑफ वॉन्ड, 3 ऑफ कप्स आणि 6 ऑफ वॉन्ड्स. तर येथे इंडिकेट करत आहे भर भर के सक्सेस आ रहा है, भर भर के समृद्धी आ रही है, भर भर के पैसा भी आएगा. सो तुम्हाला इथे काळजी करण्याची गरज नाहीये. भरपूर यश, भरपूर सक्सेस जे तुम्ही आतापर्यंत चिंतलेलं होतं, जे काही तुम्ही विचार करत होतात, तर ते सगळं धन, सगळा पैसा, सगळं काही अडलेले कामं तुमचे मार्गी लागत आहे.
तर नक्कीच ह्या रिडिंगला क्लेम करा. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल आपल्याला होताना दिसून येत आहे. बट त्याबरोबरच काही ऑप्शन्स तुमच्याकडे येतील आणि ते तुम्हाला चूज करायची वेळ येईल. त्यावेळेस नक्की विचारपूर्वक तुम्हाला ते निवडायचे आहे. जरी तुमच्याकडे काही गोष्टी आल्या, काही असे ऑप्शन्स तुमच्याकडे पर्याय आले, हे करू का ते करू, असे 4-5 पर्याय तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. ते जॉबच्या संदर्भात असतील, बिझनेसच्या संदर्भात असतील किंवा रिलेशनशिपच्या संदर्भात असतील, पण तरी सुद्धा तुम्हाला तुमचं जे काही ध्येय आहे ते ध्येय विसरायचं नाहीये. तुमचं ध्येय फक्त पैसा कमावणं नाहीये, तुमचं ध्येय फक्त संपत्ती इकट्ठा करणं नाहीये. तर येथे दिसून येत आहे तुमचं एक सोल पर्पजही आहे. कारण की ज्या ज्या वेळेस आपण डिवाइन च्या मार्गावरती चाललेलो असतो, लव इज गॉड अँड गॉड इज लव. सो येथे तुम्हाला इंडिकेट करण्यात येत आहे की आपला जो मार्ग आहे तो सत मार्ग आहे. सो आपण सगळे जे आहोत ते आध्यात्मिक जर्नीमध्ये आहोत, स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहोत. जरी तुम्ही ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये असाल, सोलमेट कनेक्शनमध्ये असाल, कार्मिक कनेक्शन कुठल्याही असो, परंतु आपली जी जर्नी आहे ती आध्यात्मिक जर्नी आहे. सो आपल्या पुढे जरी काही ऑप्शन्स आले, ते योग्य ते ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे आणि पुढील कार्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. सो बॉटमची एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे. धन पैसा तुमच्याकडे येत आहे. माता महालक्ष्मीची ऊर्जा येथे जाणवलेली आहे. तर नक्कीच ह्या रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचं आहे. लवकरच तुमच्या जीवनामधून दुःख यातना दूर निघून जात आहे. स्टक जे होतात तुम्ही जीवनामध्ये, की अनेक असे प्रसंग येतात आणि तुम्ही थांबून जाता, अडकता, पुढे पाऊल टाकता येत नाही, तर अशी ही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये होती, तर तीही येथे निघून जात आहे. लवकरच तुमची जी काही भावना आहेत किंवा तुमचे जे काही स्वप्न आहेत ते येथे पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे. बस फक्त निगेटिव्ह विचार करू नका. खूप जास्त ऑप्शन्स येतील तुमच्या पुढे, तर त्या योग्य ते ऑप्शन्सला तुम्हाला निवडायचं आहे. आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल, कारण की येथे माता महालक्ष्मीची ऊर्जा आपल्याला जाणवलेली आहे. सक्सेस तुमच्याकडे भरभरून येत आहे. तर तुम्हाला ह्या रिडिंगला नक्की क्लेम करायचं आहे. तर ह्या रिडिंगला क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसे जय माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. तसे ज्यांना पर्सनल रिडिंग हवे आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. काही लोकांना डिस्क्रिप्शन बॉक्समधला नंबर कळत नाही, सो मी इथे आज नंबर देत आहे माझा, तर त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच. जय माता महालक्ष्मी, जय आदिशक्ती, जय माता महालक्ष्मी, जय शिवशक्ती, जय शिवशक्ती.